प्रोसेस. आता बेसिकली मला सांगा रे बाळांनो, इंटरफरन्स होण्यासाठी किंवा इंटरफिअर होण्यासाठी किंवा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन साठी एक वेव लागत असते का दोन किंवा दोन पेक्षा जास्त लागतं? दोन किंवा त्याच्यापेक्षा, म्हणजे मिनिमम किती लागतील? दोन. म्हणजेच इंटरफरन्स या पर्टिक्युलर कॉन्सेप्ट मध्ये तुलना होत असेल, कंपॅरिझन होत असेल, बरोबर आहे ना, आणि त्याच्यापासून वेगळं काहीतरी घडत असेल, असंच ना. म्हणजे कमीत कमी दोन गोष्टी तर लागतील, हे समजते आम्हाला. मग विषय काय असतो की समजा बाळांनो, आम्ही इथे एक सोर्स घेतला, समजा आमच्यासाठी हा एक सोर्स आहे, आणि एका सोर्स पासून जर दोन वेगळ्या वेव्ज आल्या तर त्या दोन वेव्हच्या प्रॉपर्टीज कशा असतात, आणि इथं जर हा एक सोर्स S1 घेतला आणि हा जर S2 घेतला, याच्यापासून एक वेव्ह बाहेर पडते, याच्यापासून एक वेव्ह बाहेर पडते. समजा एक उदाहरण दाखवलं मी तुम्हाला. समजा ही एक वेव्ह आहे आणि याच्यापासून बाहेर पडणारी समजा ही एक वेव्ह, आणि या पॉइंटला त्या दोन्ही वेव्ह एकत्र येतात. आता इथं S1 आणि S2 हे दोन सोर्सेस, म्हणजे सोर्स एक आहे का वेगवेगळे आहेत? वेगवेगळे आहेत. आणि इथं एक सोर्स आहे. तर आपण याच्याबद्दल पण थोडीशी चर्चा करू. थांबा. समजा ही एक वेव्ह इथं येते समजा, आणि याची ही दुसरी वेव्ह इथं जाते समजा, आणि इथे एक पॉइंट, या पॉइंटला ह्या दोन वेव्ह एकत्र येतात. तर मी जे काय सांगतो ते नीट ऐका. ऍक्च्युअली बघा, कुठलाही सोर्स असतो, कुठलाही सोर्स जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बाहेर फेकणार आहे, हाही बाहेर फेकतो, हाही बाहेर फेकतो, हाही वेव्ह म्हणजेच काय तर एनर्जी बाहेर फेकलेली असते. मग एनर्जी कशी बाहेर फेकतो? तर बघा, कुठल्याही सोर्सची कॅपॅबिलिटी असते, एक आपण असं म्हटलं तरी चालेल, कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलं तरी चालेल. तो सोर्स एनर्जी कुठल्याही फेज मध्ये कशी फेकू शकतो एनर्जी. मग समजा याची ही वेव्ह 0 पासून स्टार्ट झाली, म्हणजे इथून, आणि अशी बाहेर पडली, तर त्याच इन्स्टंटला याची सुद्धा 0 पासून स्टार्ट होणंच असे बाहेर पडणार. लक्षात आलं? मग समजा एका वेळी याची 0 पासून आणि याची पण 0 पासून, समजा याची 90 डिग्री पासून आली, आम्हाला 90 डिग्रीची सवय लागली, आमच्या 90 डिग्री असं असताना इथून सुरू होतं ना, तर दुसरी सुद्धा 90 पासूनच चालू होणार. पण इथं कसं आहे की हा सोर्स वेगळा आणि हा सोर्स वेगळा आहे. मग याची जर 0 पासून चालू झाली आणि याची आपण घेतली 90 पासून अर्थ कळतो तुम्हाला, हाय पासून लो, असं लक्षात आलं का? समजा बाळांनो, सुरुवातीला दोन्ही 0 पासून स्टार्ट होत होत्या. इमॅजिन करा, ही पण 0 पासून आणि ही पण 0 पासून, आणि इथं दोन्ही वेव्हज इन फेज मध्ये येत होत्या. तर आता ही 0 पासून आहे आणि ही 90 पासून आहे, तर आता ते इन फेज मध्ये नक्कीच नसतील ना रे. मग पॉइंट तोच आहे, जागा तीच आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंदासाठी इन फेज मध्ये होत्या, आता कशा समजा झाल्या? आउट ऑफ फेज झाल्या. मग कधी इन फेज मध्ये कधी आउट ऑफ फेज मध्ये झालं, तर त्या पॉइंटला नेमकं काय तुम्हाला कधीच कळणार नाही. म्हणून बाळांनो, दोन सेपरेट सोर्स घेणं आपल्यासाठी योग्य नाही. लक्षात आलं का? मग आम्ही काय करत असतो, तर एकच सोर्स घ्यायचा. काय घ्यायचा? एकच सोर्स. आणि त्या एका सोर्स पासून दोन सोर्स बनवायचे, याच्यापासून दोन सोर्स बनवायचे. म्हणजे कसं, तर आता आपण एक एक्झाम्पल घेतलं की हा समजा मेन सोर्स आहे, आणि याच्यापासून हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स एक्झॅक्टली सेम आहे, तर नक्कीच बाळांनो ही वेव्ह फ्रंट तयार होईल. आणि वेव्ह फ्रंट वरचा प्रत्येक पॉइंट स्वतःला काय समजतो? सेकंडरी सोर्स समजतो. मग याची जी व्हायब्रेशनची कंडिशन आहे याची पण तीच असेल. मग हे दोघं याच्यापासून बनत असल्यामुळं जर इथून वेव्ह ही 0 पासून स्टार्ट होत असेल असे समजा, तर त्याच इन्स्टंटला याची पण काय होईल? 0 पासून. जर ही 90 पासून चालू झाली तर ही सुद्धा, म्हणजे दोन्ही एकाच वेळेस बदलतात. मग बाळांनो, कोहेरंट सोर्सेस याचा अर्थ काय असतो, तर या दोन सोर्सेस पासून बाहेर पडणाऱ्या वेव्हज बघा, जर दोन्ही 0 पासून सुरू होत असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल, एक तर दोन्ही 0 पासून सुरू झाल्या तर दोन्ही इन फेज मध्ये आहेत, बरोबर आहे की नाही, आणि दोन्ही 90 पासून चालू झाल्या तर दोन्हीतला फिक्स डिफरन्स किती झाला? फेज 90 डिग्री झाला, बरोबर आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ जो बदल याच्यात होतो सेम बदल याच्यात होत असतो. आणि मग आता इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, समजा ह्या दोन्ही वेव्हज या पॉइंटला एकत्र येतात. समजा आपण असं काहीतरी दाखवू, ह्या दोन्ही वेव्ह समजा इथे एकत्र येतात. मग सुरुवातीला इन फेज मध्ये आहेत त्या, हे दोन्हीच्या दोन्ही इन फेज मध्ये आहेत.
तर याच्यात काही जरी बदल झाला तर तिथं कसे येणार, इन फेजच येणार, कारण इथं जो बदल झालाय तोच इथं पण असणार. हा जर 180 ने बदलला तर हा सुद्धा 180 ने, हा 0 ने तर हा सुद्धा, आणि हा चेंज नियर अबाउट 10⁻⁹ सेकंदात होत असतो, म्हणजेच काहीतरी नॅनो सेकंदात होत असतो. लक्षात आलं का? आणि म्हणून बाळांनो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय असतात. तर तुमच्या लक्षात आलं असेल तर दोघांची फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली सेम असते, दोघांचं अँप्लिट्यूड एक्झॅक्टली सेम असतं, आणि दोन्ही मधला फेज ऑलवेज कसा असतो, सेम असतो, त्याच्यामधला फेज बदलत नाही. आणि अशा दोन वेव्हज एकत्र आल्यानंतर तो जर पॉइंट इन फेज मध्ये असेल तर इन फेज मध्ये राहील, आउट ऑफ फेज असेल तर आउट ऑफ फेज मध्येच राहील, म्हणजेच त्याचं नेचर, त्या जागेचं, त्या पॉइंटचं, लोकेशनचं नेचर बदलत नाही. म्हणून आम्हाला कसला सोर्स गरजेचा असतो, कोहेरंट. दुसरी गोष्ट, आज आपण जे स्टडी करणार आहोत त्यात वारंवार आपल्याला इन फेज आणि आउट ऑफ फेज ह्या दोन गोष्टी बोलायच्या. तर मला सांगा, इन फेज याचा अर्थ काय होतो, सेम डायरेक्शन, आणि आउट ऑफ फेज याचा अर्थ होतो एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. आता साधी सोपी गोष्ट बघा, आता ह्याच्यावरती भर द्यायचा, कारण पुन्हा आमचं लेक्चर चालू होतं ना, एक साधा सोपा जर शब्द नाही कळाला तर आम्ही असं काय बसतो की आम्हाला खूप काय अवघड सांगायला लागले. इन फेज सेम डायरेक्शन, बैल एका कोळवाला सेम डायरेक्शनला ओढतात ना, हे कळतं आम्हाला. मागच्या वेळेस कितीतरी एक्झाम्पल घेतले होते. सध्या गावाकडे ऊसतोड चालू आहे, दर 1-2 दिवसात कोणाचा ना कोणाचा फडामध्ये ट्रॅक्टर अडकलेला असतो. मग ट्रॅक्टर अडकल्यानंतर त्याला दुसरे ट्रॅक्टर ओढायला लावतात. मग त्यावेळेस इन फेज मध्ये असतं का आउट ऑफ फेज मध्ये असतं? नाही, उदाहरण काय घेतलं, तुला कळावं म्हणून. आपल्याला असली भाषा कळते ना, आपलं दुसरं काय कळतं, बरोबर आहे की नाही? मग एका ट्रॅक्टरला दुसरा ट्रॅक्टर इन फेज मध्ये सोडणार ना. मग हे तर आम्ही सांगतो. मग इन फेज येण्यासाठी मला सांगा, ह्याला तुम्ही इन फेज म्हणता का नाही रे? इन फेज आहे की नाही? म्हणजेच थीटा इज इक्वल टू दोन्हीतला अँगल किती असेल, 0 डिग्री, बरोबर ना? मग 0 डिग्री तर असेल, किंवा मला सांगा नीट बघा, आता इथं एक जण सुरुवात करतोय आणि एक राऊंड मारून इथे आला तरी पण ते इन फेज मध्येच राहणार ना. म्हणजे दोन्हीतला फरक किती राहणार, 360, 2 पाय, 4 पाय, 6 पाय, बरोबर आहे की नाही? मग हे मात्र बऱ्याच लोकांना कळत नाही. तर त्यासाठी बाबांनो मला सांगा, नीट बघा, आता एक जण 0ला आहे म्हणजे त्यानं सुरुवातच केली नाही, तो हा ए पकडा, आणि दुसरा एक राऊंड मारून इथे आला तर तो वरच्याच बाजूला जायचं बघेल ना. आता मग हा समजा हा ए आहे ना, हा कोण आहे, बी आहे. आता ए सुरुवात करतोय वर जायला तर बी सुद्धा, म्हणजे ए आणि बी इन फेज मध्ये झाले ना. समजा सी, इथं सी आहे, इथं ए आहे बघा, 1 आणि 2, म्हणजे हे 2 पाय आणि हे 2 पाय, म्हणजे ए आणि सी मध्ये कितीचा फरक आहे, 4 पायचा. तरी सुद्धा बघा की आता हा 0 पासून 90 कडे जायचं बघेल, हा 0 पासून 90 कडे जायचं बघेल, आणि हे नाही कळालं तर इथं परत राऊंड मारायचा. इथं ए आहे, बी एक राऊंड मारून असेल, आणि सी परत एक राऊंड मारून असेल, म्हणजे सगळ्यात पुढे कोण आहे, सी, त्याच्या मागे कोण आहे, बी, आणि सगळ्यात मागे कोण आहे, ए. पण हे सगळेच्या सगळे तिथंच आहेत ना. आता मी म्हटलं ए बी सी आणि टाइम स्टार्ट केला तर ए स्टार्ट होईल, बी तिथून म्हणजे इथूनच स्टार्ट होईल, आणि सी म्हणजे इथूनच स्टार्ट. मग इन फेज म्हणजे याचा अर्थ सगळेच्या सगळे एकाच दिशेला सेम डायरेक्शन. मग अपोजिट डायरेक्शन, एक इकडे जातो तर दुसरा इकडे जात असेल तर कितीचा असतो, बरोबर आहे ना? म्हणजे याच्यामध्ये पाय, बरोबर आहे ना? मग पाय, आता पाय झाल्यानंतर परत प्रत्येक आता इकडे बघा, एक वरती जातोय तर दुसरा खाली येतोय, बरोबर आहे ना? एक इकडेच बघा, एक वरती जायचं बघतोय तर दुसरा इकडून खाली, हे वरती जात असतं ना तर हे खाली यायचं बघतो, म्हणजे फरक किती झाला, 180 डिग्रीचा. आता तुम्ही मला सांगा, हे झाल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की आता ज्यावेळेस हा एक राऊंड मारून इथे येणार तोपर्यंत हा सुद्धा एक राऊंड मारून इथं चाललेला असेल ना. म्हणजे परत 2 पाय नंतर म्हणजेच किती होणार, 3 पाय, 5 पाय, 7 पाय, बरोबर आहे की नाही? मग इन फेज आणि आउट ऑफ फेज. मग इन फेज मध्ये दोन्हीच्या दोन्ही बैलांनी एकाच बाजूला फोर्स लावला तर त्या दोघांचा रिझल्टंट वाढत असेल ना.
म्हणून इथं काय असतो कन्स्ट्रक्टिव्ह, आणि इथं अपोजिट बाजूला लावल्यामुळे काय होत असेल कॅन्सल, तर तो कसा असतो डिस्ट्रक्टिव्ह. समजतं का? मग इथं इंटेन्सिटी, लाईटच्या भाषेत इंटेन्सिटी म्हणायचं, इंटेन्सिटी वाढत असते तर इथे इंटेन्सिटी. मग इथं बाळांनो तुमचा स्पॉट ब्राईट होतो, ज्या ठिकाणी दोन वेव्ज एकत्र आला तिथं ब्राईट स्पॉट तयार होतं, आणि अपोजिट फेज मध्ये आला तर तिथं डार्क स्पॉट तयार होतो. लक्षात आलं का? मग हे सगळा बेस आत्ता का कव्हर केलाय, तर इथून पुढे आपल्याला हे सगळं टप्प्याटप्प्याने बघायचंय. तर मला असं वाटतं साध्या सोप्या भाषेत कोहेरंट याचा अर्थ कळाला, दोन्ही वेव्ज कशा एकत्र येत असतील कळाला असेल, इन फेज आउट ऑफ फेज मध्ये त्या दोन्हीतला डिफरन्स कळाला असेल. मग जर हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर आता आपण सुरुवात करतोय इंटरफरन्स साठी. कशासाठी सुरुवात करतो आता? इंटरफरन्स. शांत डोक्याने अगोदर इंटरफरन्स समजून घेऊ, त्याचे टाईप समजून घेऊ, त्याच्या कंडिशन समजून घेऊ, हे सगळं एकदम व्यवस्थितपणे होईल. तर चला सुरुवात करतोय मग मी आजच्या लेक्चरची. परत तुमच्या लक्षात आलं असेल वॉर्मअपला वेळ जातोय, बरोबर आहे ना? तर मग आता इंटरफरन्स ऑफ वेव्ज म्हणणार आहे मी. लाईट वगैरे बोलू शकत होतो, काही अडचण नाही. इंटरफरन्स. हे मला सांगा रे, दोघांची भांडणं चालू आहेत आणि तिसरा आला ए आणि बी ला काय सांगायला लागलं तर ए आणि बी म्हणले तू आमच्यामध्ये लुडबुड करू नकोस, म्हणजे इंटरफेअर करू. बरोबर आहे की नाही? काही वर्षांपूर्वी असंच व्हायचं. भारत आणि पाकिस्तान, जम्मू काश्मीर साठी, काश्मीर पीओके माहिती ना, पीओके याचा अर्थ माहिती ना, पाक ऑक्युपाइड काश्मीर. म्हणजे आपला काश्मीर कोणी घेतलेला आहे? पाकिस्तानने. आपला काश्मीर कोणाकडे आहे? पाकिस्तानकडे. मी तरी म्हणतो एवढी लोक आपले शांत बसले कसे, तर बार घासू घेतात आणि एवढा मोठा काश्मीर दिलायच कसं काय, म्हणजे ठेवला एवढे दिवस कसं काय. मग त्यावेळेस आपल्या दोघांची भांडणं झाली म्हणजे आपली पाकिस्तानची, हे लगेच बाहेरचं कोण ना कोण अमेरिका चायना ह्या मध्ये तोड घालायचे. पण मागच्या काही वर्षांमध्ये कोणी बोलायला लागलं की आपले जे काही आहेत भारतातले ते म्हणतात हे आमचं वैयक्तिक मॅटर आहे, तुम्ही मध्ये डोकं घालायचं नाही, इंटरफेअर करायचं नाही. मग इंटरफेअर होणं म्हणजे काय होणं, तर एकापेक्षा जास्त गोष्टी तिथे येणं. मग दोन तर असतील किंवा दोनपेक्षा जास्त असतील. मग इंटरफरन्स मध्ये नेमकं काय घडतं, तर इंटरफरन्स होण्याचं मेन रिझन असतं सुपरपोजिशन. इंटरफरन्स कुणामुळे होत असतो? सुपरपोजिशन नेचरमुळे. मग आता सुपरपोजिशन आम्हाला झालंय चांगलं, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेव्ज एकत्र आल्या प्रत्येक वेव्ह तिथे आपापला प्रभाव दाखवत असते की नाही, आणि त्याच्यामुळे नेट जो इफेक्ट होतो तो तिसराच होऊन बसतो. मग आता साधी सोपी गोष्ट आहे बाळांनो, की इथं लाईटचा इंटरफरन्स घ्यायचा पण थोड्या वेळासाठी वॉटरची अनालॉजी घ्या, वॉटरची. बघा इथं हा येलो कलर मध्ये मी दाखवलाय तो वॉटर मॉलिक्यूल आहे. कोण आहे तो? वॉटर मॉलिक्यूल आहे, पाण्याचा मॉलिक्यूल आहे. आणि त्याच्या बाजूला एक दगड पडला. दगड पडल्यानंतर वेव्हज क्रिएट झाल्या आणि त्या आता कोणाकडे येणार? ह्या वॉटर मॉलिक्यूलकडे. मग इमॅजिन करा बाळांनो, इमॅजिन करा एक वेव्ह कशी येते ते बघा, आता नीट बघा. तर आता इथं दगड पडल्यानंतर याच्या ज्या वेव्हज क्रिएट झाल्या, ही वेव्ह इथं अशी पोहोचली. मग इथं पोहोचल्यानंतर याला हे वरच्या बाजूला घेऊन जायचं बघते ना, बरोबर आहे की नाही? पण त्याच ठिकाणी तिथंच कुठेतरी दुसऱ्या बाजूला इथे एक वेव्ह पडली. समजा इथे एक दगड पडला, दुसरा एक दगड पडला, आणि हा दुसरा जो दगड आहे तो असा जाईल, तो इकडे बघा, आणि तो असा आला. आता मजा अशी आहे की दोघांची इंटेन्सिटी आणि दोघांची थोड्या वेळासाठी दोघांची फ्रिक्वेन्सी सगळं सेम पकडा, अँप्लिट्यूड दोघांचं सेम पकडा. तर इकडून जाणारी वेव्ह याला वर उचलायचं बघेल तर ही खाली जाणार आहे ना, याला काय करेल? खाली ढकलायचं बघेल. म्हणजे याच वॉटर मॉलिक्यूलला एक वेव्ह वर उचलायचं बघणार आहे तर दुसरी वेव्ह खाली. समजा दोन्ही वेव्हचं अँप्लिट्यूड सेम आहे. अँप्लिट्यूड कळतं का तुम्हाला? अँप्लिट्यूड म्हणजे त्या मेन पोझिशन पासून वर किती उचललं जातं किंवा खाली किती ढकललं जातं. मग ही वेव्ह याला वर समजा 10 सेंटीमीटर उचलायचं बघते, तर ही याला 10 सेंटीमीटर खाली ढकलायचं बघते. त्याच्यामुळे रिझल्टंट जे आहे, रिझल्टंट त्यांचं काय होणार? 0 सेंटीमीटर.
मग इमॅजिन करा बाळांनो, जर ही वेव इथं आली नसती राईट साईडची, तर हा पार्टिकल 10 सेंटीमीटरने वर गेला असता. किंवा ही वेव गेली नसती, फक्त एकच वेव आली असती, तर हा पार्टिकल 10 सेंटीमीटरने खाली गेला असता. पण दोन्ही वेव एकाच वेळ आल्यामुळे ना तो वर गेला ना तो खाली गेला, तो तिथंच राहिला. मग इंटरफरन्स होणं म्हणजे काय होणं, तर इमॅजिन करा बाळांनो की ही वेव नाही तर याची एनर्जी, ही वेव याला काय करेल, अपवर्ड घेऊन जाईल. ही वेव नाही तर ही याला डाऊनवर्ड घेऊन जाईल. पण दोन्ही आल्यानंतर तिसरंच काहीतरी घडेल, बरोबर आहे की नाही. मग बाळांनो, इंटरफरन्स मध्ये नेमकं काय होत असतं, तर पहिली गोष्ट, इंटरफरन्स होण्याचं कारण कोण असतं, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. याला भरपूर वेळ दिला. तर आता मुद्दा असा आहे की मग दोन वेव एकत्र आल्या, समजा पहिली वेव आहे y1, आता हे वेक्टर मध्ये दाखवायला पाहिजे कारण हे वेक्टर ऍडिशन होत असतं. दुसरे आहे y2, तर यांच्यापासून काय बनत असतो, y. आपण स्टँडिंग झोन मध्ये सगळीकडे हेच बघितलेलं आहे, बरोबर आहे की नाही. आता इंटरेस्टिंग फॅक्ट आहे बाळांनो, मग इंटरफरन्स होणं म्हणजे काय होणं, तर या पार्टिकलला एक वेव असेल तर अपवर्ड ढकलत होता, तर त्याची एनर्जी वेगळी. ही वेव आली तर डाऊनवर्ड ढकलत होता, त्याची एनर्जी वेगळी. पण दोन्ही एकत्र चालल्या की वेगळीच एनर्जी होत असते, बरोबर आहे की नाही. मग इमॅजिन करा. आता आणखी डेफिनेशन वाईज जाण्याच्या अगोदर मी आणखी चर्चा करणार आहे. मला सांगा, इथं एकच सोर्स आहे, एकच सोर्स, आणि त्याची वेव इथं कुठेतरी गेली, या पॉइंटला गेली, आणि हा तुम्हाला बऱ्यापैकी ब्राईट स्पॉट दिसतो, बऱ्यापैकी इथं प्रकाश दिसणारच ना तो वेव पोहोचल्यामुळे. आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या पण सोर्सची एक वेव तिथं पोहोचली, आणि दोन्हीच्या दोन्ही वेव ह्या अपोजिट म्हणजे आउट ऑफ फेज मध्ये पोहोचल्या. दोघांचा अँप्लिट्यूड एक्झॅक्टली सेम आहे, गेल्या अपोजिट फेज मध्ये. तर आता हा बल्ब ऑफ असताना इथं उजेड दिसत होता, किंवा हा ऑफ असताना इथं उजेड दिसत होता. पण दोन्ही ऑन असून सुद्धा इथं आउट ऑफ फेज मध्ये गेल्यामुळे तो स्पॉट कसा झाला, डार्क झाला. सेम या भाषेमध्ये ही वेव आली नाही तर पाण्याची लाट वरती गेली असती, आणि ही नसती, ही जरी असती तर वर खाली झालं असतं. पण दोन्ही आल्यामुळे पाणी मात्र तिथंच झालं. म्हणजे याचा अर्थ कुठलीही एक वेव असताना तिथे एनर्जी होती, पण दोन्ही वेव तिथं आल्या आणि एनर्जी गायब झाली. आता इमॅजिन करा, दोन्ही वेव तिथंच आल्या आणि इन फेज मध्ये आल्या, तर खूप एनर्जी वाढेल ना. मग याचा अर्थ एनर्जी कमी तर होते किंवा वाढते, कधी, इंटरफरन्स मध्ये. म्हणून बाळांनो, इंटरफरन्सला मॉडिफिकेशन ऑफ एनर्जी किंवा रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी असंही म्हटलं जातं. रिडिस्ट्रीब्युशन का बोललं कळालं का, ही नाही तर कसं एनर्जी होती, ही आहे बघा, आता ही नाही ही आहे, किंवा ही नाही ही आहे, तर एनर्जी कशी होते, दोन्ही एकत्र आल्यानंतर एनर्जी वेगळी झाली. म्हणून इंटरफरन्स म्हणजे काय असतं, तर तुमच्या लक्षात आलं असेल, इंटरफरन्स बघा, आता इंटरफरन्स साध्या सोप्या भाषेमध्ये कळाला असेल तुम्हाला. इंटरफरन्स काय कळाला तुम्हाला, तर ही नाही ही एकटीच ब्ल्यू कलर मधली आहे तरी सुद्धा एनर्जी होती. आता ब्ल्यू नाही येलो आहे तरी पण एनर्जी होती, पण दोन्ही आल्यानंतर तिथं डार्क स्पॉट झाला ना, म्हणजे एनर्जी कमी झाली. दोन्ही इन फेज मध्ये आला तर एनर्जी भरपूर वाढली, म्हणजे एकतर एनर्जी वाढते किंवा कमी होते. म्हणजेच काय होतं बघा, इंटरफरन्स कॅन बी डिफाइन्ड ऍज दी रिडिस्ट्रीब्युशन. तुमच्या लक्षात हा शब्द चांगलाच राहिला पाहिजे, का कळालाच पाहिजे. एनर्जी डिस्ट्रीब्युट कशी झाली बघा, हा एकटा नाही तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे. समजा हा एकटा आहे, युनिफॉर्म आहे, हा एकटा युनिफॉर्म आहे, पण दोन्ही एकत्र आल्यानंतर एकतर हा डार्क झाला किंवा ब्राईट झाला, म्हणजे एनर्जी कमी तर झाली किंवा जास्त झाली. म्हणून म्हटलं द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी. आता इंटरफरन्स कॅन बी डिफाईन ऍज द रिडिस्ट्रीब्युशन ऑफ एनर्जी, पण कुठं, इन ए मीडियम, एका मीडियम मध्ये. आणि याच्या हे होण्यासाठी कारण कोण असतं, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. इन ए मीडियम ड्यू टू सुपरपोजिशन, बरोबर आहे का. मग इंटरफरन्स या शब्दाचा अर्थ कळाला, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा वेव्हज एकत्र येतात त्यावेळेस इन फेज मध्ये असतील तर तिथली एनर्जी वाढते, आणि आउट ऑफ फेज असेल तर एनर्जी कमी होते. आणि हा जो फिनॉमिनन आहे याला नाव दिलेलं आहे आम्ही इंटरफरन्स. लक्षात आलं का. मग इंटरफरन्स एकदम साधी सोपी सुंदर कॉन्सेप्ट आहे. मग आता मुद्दा असा आहे की हा जो स्पॉट आहे तिथं एनर्जी वाढणार का कमी होणार, हे कोणावर अवलंबून असेल, कसं अवलंबून असेल, काय क्रायटेरिया असेल, त्याचं मॅथमॅटिकल अनालिसिस कसं असेल,
हे आता पुढे बघायचंय. तर ऍटलिस्ट पहिल्या 10 मिनिटांमध्ये इंटरफरन्स शब्दाचा अर्थ कळाला. इंटरफरन्स होणं म्हणजेच तिथली एनर्जी मॉडिफाय होणं. सुरुवातीला मी सांगितलं की इथं एकही वेव्ह नाही, तर हा वॉटर मॉलिक्यूल रेस्ट मध्ये आहे. एकच वेव्ह आली, त्याचं व्हायब्रेशन चालू झालं, लाटा चालू झाल्या. दुसरी वेव्ह आली, एकटीच आहे दुसरी, तरी पण लाटा चालू झाल्या. आणि दोन्ही एकत्र आल्यानंतर खूप मोठी लाट तर होऊ शकते, किंवा तो पॉइंट तिथं पण राहू शकतो. म्हणजे तो स्पॉट ब्राईट पण होऊ शकतो किंवा डार्क पण होऊ शकतो, काही होऊ शकतं. आणि त्यासाठी कारणीभूत कोण आहे? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. समजले ना? मग इंटरफरन्स मध्ये एनर्जी वाढू पण शकते आणि कमी पण होऊ शकते, आणि त्याला कारणीभूत कोण म्हटलं मी? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. इंटरफरन्स होण्यासाठी मिनिमम किती वेव्हज लागतील? 2. मॅक्झिमम इनफायनाइट. समजले सगळ्यांना? मग आता हे समजलं असेल तुम्हाला, तर आता एक शांत डोक्याने पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की मिनिमम किती वेव्हज लागतील? 2. मग 2 वेव्ह येण्यासाठी 2 वेगळे सोर्स लागतील असं समजूया. आणि ते दोन्हीचे दोन्ही सोर्स कसे लागतील? कोहेरंट. का कोहेरंट घेतलं होतं कळालं का? आता मला कोहेरंट बद्दल चर्चा करायची गरज आहे का? नक्कीच नाही. मग आता इकडे बघा, आता थोडस पुढे जावं. तर इंटरफरन्स मध्ये 2 प्रकारचा इंटरफरन्स असतो. सगळ्यात पहिली गोष्ट, इंटरफरन्स कळाला आहे तुम्हाला, इंटरफरन्स समजलाय तुम्हाला. तर आता इंटरफरन्सचे टाइप्स किती म्हटले बाळांनो मी? 2. एकामध्ये तुमची एनर्जी काय होत असते? वाढत असते. तर दुसऱ्यामध्ये तुमची एनर्जी काय होत असते? कमी होत असते. समजलं का? मग इथं जी वाढली ती नक्कीच इथं कमी झालेली असते. आहे तेवढीच एनर्जी राहते. समजा 100 जूल आहे, एका ठिकाणी 100 जूल आहे, आणि ब्राईट स्पॉटला गेली 100, तर डार्कला 0 होणार ना, पण दोन्ही किती होणार? 100. म्हणजे एनर्जी आपल्याला माहित आहे, कन्झर्वेशन लॉ फॉलो करावाच लागतो. इथं काही एनर्जी क्रिएट होत नसते. फक्त काय होते, ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न म्हणतो तिथे एनर्जी वाढलेली असते. कुठली वाढली? जिथली कमी झाली तिथे वाढलेली असते. म्हणजे निसर्गाचा नियम माहिती आहे, एका ठिकाणी खड्डा झाला तर दुसऱ्या ठिकाणी चढ झालेला असतो. एवढं साधं सोप्या भाषेत असतं. समजलं? मग इंटरफरन्स 2 प्रकारचे. ज्या ठिकाणी एनर्जी वाढेल त्याला आम्ही म्हणत असतो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय म्हणत असतो? कन्स्ट्रक्टिव्ह. आणि ज्या ठिकाणी एनर्जी कमी होते तिथं काय म्हणत असतो? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. लक्षात आलं का? मग कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये एनर्जी काय होते? वाढते. डिस्ट्रक्टिव्ह मध्ये, मग तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, एनर्जी वाढण्यासाठी, इम्पॅक्ट वाढवण्यासाठी दोन्हीच्या दोन्ही वेव्हज ह्या सेम डायरेक्शनला असायला पाहिजे. म्हणजेच हे कधी शक्य आहे? जेव्हा त्या इन फेज मध्ये असतील, याचाच अर्थ सेम डायरेक्शनला असतील. बरोबर आहे का नाही? मग इकडे कसं असेल हे? व्हेरी गुड बाळांनो, आउट ऑफ फेज असतील. यालाच तुम्ही म्हणणार आहात अपोजिट डायरेक्शन म्हणणार आहात. आता एवढ्या बेसिक मध्ये मी समजून सांगणार आहे ना की सगळे क्रायटेरिया वगैरे सगळं सगळं सगळं. मग आता नेमकं कन्स्ट्रक्टिव्ह आणि नेमकं डिस्ट्रक्टिव्ह हे कसं घ्यायचं, काय करायचं? तर त्यासाठी आपण एक सुंदर कॉन्सेप्ट घेऊ, पाथ डिफरन्स नावाची. पाथ डिफरन्स, पाथ म्हणजे रस्ता ना, दोन्ही रस्त्यातल्या फरकावर अवलंबून असतो. मग मी परत एवढ्या सोप्या भाषेत सांगतो. तर कसं आहे बघा, एकदम व्यवस्थितपणे बघायचं. समजा बाळांनो, हा एक सोर्स आहे आणि हा दुसरा सोर्स आहे, किंवा आणखी थोडासा खाली घेतो. तुम्हाला ते, याला नाव दिलं S1 आणि याला नाव दिलं S2. आता हे S1 आणि S2 S पासून बनलेले असतात, पण ते नंतर बघूया. आता इमॅजिन करा बाळांनो, ही एक स्क्रीन आहे, पडदा आहे. पडदा, स्क्रीन कळते ना? आपण थिएटरमध्ये किंवा जे काही मूव्हीज बघतो प्रोजेक्टरवरती, रेज एकत्र आणत असतो ना, वेव्हज एकत्र आणत असतो. मग आपल्यासाठी हा पडदा आहे आणि हा समजा हा सेंटरचा स्पॉट, हा इथं सेंटर पॉइंट आहे. आता तुम्ही मला सांगा, याला मी C नाव दिलं. काय नाव दिलं? मग S1C आणि S2C हे दोन्हीच्या दोन्ही लेंथ समान असतील ना? अरे हा सेंटर आहे, बरोबर आहे ना? मग फ्रिक्वेन्सी सेम आहे, वेव्हलेंथ सुद्धा कशी राहील? सेम. मग याच्या जर समजा इथं 5 वेव्ह एकत्र येत, याची जर समजा एक असं म्हटलं, याची जर एक वेव्ह इथे येत असेल तर याची सुद्धा किती येणार? एकच येणार ना? मग जेव्हा ही वेव्ह आणि ही वेव्ह इथे एकत्र येणार तेव्हा ते इन फेज मध्ये असतील का आउट ऑफ फेज मध्ये असतील? सेम डायरेक्शनला राहणार का अपोजिट राहणार? अरे साधी सोपी गोष्ट ना. याचं एक सायकल पूर्ण आहे वरच्याच आणि खालचं सुद्धा, म्हणजेच परत दोघांच्या दोघं वरच ढकलायला लागले ना. म्हणजे एकाच डायरेक्शनला आहेत का विरुद्ध डायरेक्शनला आहेत? एकाच डायरेक्शनला आहेत. म्हणजेच दोन्ही इन फेज मध्ये आले तर या वेळेमुळे आणि या वेळेमुळे
इथं तुम्हाला मॅक्झिमम इंटेन्सिटी दिसते, म्हणजे हा स्पॉट तुम्हाला खूप 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 कसा दिसणार, ब्राईट दिसणार. पण समजा बाळांनो आम्ही इथं एक रॅन्डम पॉइंट चूज केला, याला काहीतरी नाव दिलं, समजा पॉइंट पी म्हटलं. काय म्हटलं, मग हा पी ब्राईट आहे का डार्क आहे हा कसा ठरणार? तर इमॅजिन करा की इथून ह्या S1 पासून पी ला अशा रस्त्याने जायचंय आणि S2 पासून पी ला अशा रस्त्याने जायचं, बरोबर आहे का? आता इमॅजिन करा की इथं याची एक वेव्ह झाली आणि इथं याची दुसरी वेव्ह झाली. आता दुसरी वेव्ह पूर्ण होणं म्हणजे परत पहिल्यापासून सुरुवात आहे. आता इमॅजिन करा इथं एक आहे, इथं दोन आहे, तिथं तीन. समजा 1 2 आणि 3. मग याच्या 2 पूर्ण झाल्या आणि याच्या 3 पूर्ण झाल्या. बघा आता परत काय होत असतं, कसं होत असतं, तर नीट बघायचं का. 1 आणि 2 दोन कुणाचे झाले, पहिल्या सोर्सचे, आणि तिसऱ्याचे किती झाले समजा, तर आपण असं दाखवलं इथं 3. 1 2 आणि 3. मला सांगा बाळांनो इथं आल्यानंतर हा वर जायचं बघणार, हा सुद्धा, म्हणजे हे सगळेच्या सगळे पूर्ण राऊंड करून आलेत, म्हणजे एकाच ठिकाणी आलेत ना. म्हणजे व्हायब्रेशनची कंडिशन ह्या 2 वेव्ह कंप्लीट झाल्यानंतर असो किंवा 3 वेव्ह कंप्लीट झाल्यानंतर असो सेमच आहे ना. मग हे इन फेज मध्ये आले ना. मग जर इन फेज मध्ये आले असेल तर हा स्पॉट कसा राहणार, ब्राईट राहणार, बरोबर आहे का? मग हा ब्राईट राहणार आहे का डार्क राहणार आहे हे कशावर अवलंबून असतं, दोघांची फ्रिक्वेन्सी सेम आहे, दोघांची वेव्हलेंथ सेम आहे. फक्त हा जसा वर जे जाणार तशा दोन लेंथ मध्ये किती फरक पडतो त्या रस्त्यावर अवलंबून असतं की तो जो स्पॉट आहे तो ब्राईट असेल का डार्क असेल. मग आता आपण परत एकदा हेच डायग्राम पुढे सेम सेम, हा एक सोर्स आहे, हा एक सोर्स आहे, किंवा इकडे खाली थोडस, हा एक सोर्स घेतला, हा एक सोर्स घेतला, हा पडदा घेतला, हा सेंटरचा पॉइंट ब्राईट राहतोच, पण इथं घेतला आम्ही पी घेतला, काय घेतला, मग इथून लाईट इथं पोहोचणार, इथून लाईट इथं पोहोचणार. मग आता समजा हा आहे L1 आणि हा आहे L2. तुमच्या लक्षात आलं असेल S1 पासून पी ला पोहोचण्यासाठी S1 सोर्स आहे, बल्ब आहे समजा, त्याला किती रस्ता कव्हर करावा लागतो, L2, आणि S2 ला, किंवा हे उलट होईल असतं, इथं याला 2 म्हणलं तर याला 2 म्हणतो, याला 1 म्हणतो. मग S1 ला किती रस्ता कव्हर करावा लागतो, L1, आणि S2 ला L2. आता या दोन्ही मधला जो काही फरक आहे तो फरक ठरवेल ना की तो स्पॉट ब्राईट होईल का डार्क होईल. ब्राईट होणं म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणं आणि डार्क होणं म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह होणं. समजते ना एवढं तरी सोपं. कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये एनर्जी वाढेल, डिस्ट्रक्टिव्ह मध्ये एनर्जी, एवढं कळतं ना. मग आता बाळांनो तुमच्या लक्षात यायला पाहिजे, मी असं म्हटलं लेट पाथ डिफरन्स, पाथ म्हणजे रूट ना, चॅनल ना, त्या दोन्ही मधला फरक L2 मायनस, बरोबर आहे ना. हा L2 मायनस L1 हा जो पाथ डिफरन्स आहे हा ठरवणार आहे वेदर द स्पॉट विल ब्राईट और डार्क, बरोबर आहे का. मग आता तुम्ही मला सांगा बाळांनो, आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे या दोन्ही मधला फरक. मग आता थोड्या वेळासाठी तुम्ही मला सांगा की तो ब्राईट असण्यासाठी, स्पॉट ब्राईट असण्यासाठी कंडिशन काय, तर दोन्हीच्या दोन्ही वेव्हज कशा जायला पाहिजेत, इन फेज मध्ये जायला पाहिजेत, बरोबर आहे. मग इन फेज याचा अर्थ काय होतो, समान, सेम डायरेक्शन ना रे बाळांनो, बरोबर आहे की नाही. मग आता तुम्हीच बघा आता की जर सेम जायला पाहिजेत तर तुम्ही ब्राईट होणं, इन फेज असणं, मग हा जर स्पॉट तुम्हाला ब्राईट पाहिजे असेल तर तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही व्यवस्थित कशा पाठवाव्या लागतील, इन फेज मध्ये पाठवावे लागतील. मग तिथंच तुमचा स्पॉट कसा मिळेल, ब्राईट. म्हणजेच तो आमच्यासाठी कसला पॅटर्न असणार, कन्स्ट्रक्टिव्ह, आणि डार्क साठी डिस्ट्रक्टिव्ह. मग आता मुद्दा असा आहे की हा स्पॉट कधी कधी ब्राईट असू शकतो आणि कधी कधी डार्क असू शकतो. हे कोण ठरवणार आहे, तर त्या कंडिशन्स, बरोबर आहे की नाही. मग आता इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे का, डार्क साठी तिथं जाणाऱ्या वेव्हज कशा पाहिजे तुम्हाला आता, आउट ऑफ फेज, म्हणजेच कशा पाहिजेत, अपोजिट डायरेक्शन मध्ये पाहिजेत, बरोबर आहे का. मग आता आपण इथं समजून घ्यायचंय की कन्स्ट्रक्टिव्ह कंडिशन्स काय असतील, किंवा कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न आणि कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न. इथपर्यंत समजलंय का, खरं खरं सांगायचं नक्की. कुठली स्पीड वाढली, बिनकामी काय तर झालं असं काहीच नाही, सगळे एकदम व्यवस्थितपणे कळायला.
मग आता मजा बघा. आता या दोघांच्या रस्त्यातला फरक जो आहे त्याला आम्ही काय बोललोय, पाथ डिफरन्स. याचा हा पाथ L2 आणि याचा L1, L2 मायनस L1 म्हणजे रस्त्यातला फरक, त्याला नाव दिलं पाथ डिफरन्स. बरोबर, पाथ मधला फरक, रस्त्यामधला फरक, लेंथ मधला फरक, तो डिसाइड करणार की तो P पॉइंट ब्राईट आहे का डार्क आहे. आणि तो ब्राईट आणि डार्क होण्यासाठी दोन्ही वेव्हजला एकत्र यावं लागणार. दोन्ही वेव्हज एकत्र आल्या की अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन इन फेज मध्ये आल्या तर इंटेन्सिटी वाढेल, आउट ऑफ फेज मध्ये गेला तर इंटेन्सिटी कमी होईल. इंटेन्सिटी वाढली की ब्राईटनेस वाढेल, इंटेन्सिटी कमी झाली की डार्क कडे जाल तुम्ही. बरोबर आहे का? ओके. मग आता इथं याला थोडस मूव्ह करूया. पहिली कंडिशन बघूया आपण. इकडे आता काय येतं तिथे. पहिली कंडिशन बोललो. कंडिशन फॉर कसला पॅटर्न बघायचा अगोदर, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. बरोबर आहे का बाळांनो? कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बघायचं आहे. इंटरफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होण्यासाठी आम्हाला काय काय बघावं लागेल तर थांबायला थोडस छोटं करतो म्हणजे हे सगळं इथं नीट आणायला मला सोपं जाईल. ओके, एवढंही छोटं नको, जरा मोठं करू. बस झालं. हा, तर इकडे बघा. सगळ्यात अगोदर आता शांत डोक्याने बघायचं. मी तर बऱ्याचदा मल्टिपल हीच डायग्राम 4-4 वेळा ड्रॉ करतो अगोदर. हा P पॉइंट येणार आहे, हा S1 आहे ना, आणि हा S2 आहे ना. आता सेम फेजचा अर्थ करतो ना, सेम फेज. मला सांगा इकडे बघा, ए बाळांनो, इथं एक वेव पोचली ना, इथं एक वेव पोचली. इमॅजिन करा बाळांनो, इथं दोन वेव पोचल्या. मग दोन वेव पोचल्यानंतर, दोन वेव पोचल्या म्हणजेच इथं अँगल किती असतो रे? एका वेव मध्ये अँगल किती असतो? 360. आणि इथं म्हणजे 2π आणि 2π, हे किती झालं? 4π. 4π. मी रस्ता आता अँगल मध्ये मोजला ना, रस्ता अँगल मध्ये नाही मोजायचं तर पाय मध्ये मोजा. हे लांबडा आणि वरचं एकच आहे म्हणजे लांबडा. म्हणजे हे किती झालं हे बघा, हे तुमचं 1 लांबडा, तर हे किती आहे? 2. 2 लांबडा मायनस लांबडा म्हणजे किती झालं? बरोबर आहे की नाही? म्हणजे दोन्हीतला रस्त्यातला फरक किती झाला? लांब. मग एक वेव दोन्हीतला फरक आहे. तर आता मला सांगा, याचा अर्थ ही वेव 0 पासून स्टार्ट झाली आणि 360 म्हणजे परत पहिल्यापासून सुरुवात म्हणजे 0 ला येऊन पोहोचली. ही 0 पासून स्टार्ट झाली म्हणजे एक राऊंड झाला, परत दुसरा राऊंड म्हणजे राऊंड पूर्ण झाला, परत तिसऱ्याला सुरुवात करायची. मग याचा अर्थ एक वेव पूर्ण झाली, 360 डिग्री पूर्ण झालं. म्हणजेच एक वेव होणं, एक वेव कंप्लीट होणं, याचा अर्थ कळतो तुम्हाला. ही हाफ आणि ही हाफ म्हणजे परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागणार तुम्हाला. 2 वेव पूर्ण होणं, एक वेव पूर्ण, 2 वेव पूर्ण म्हणजे परत तुम्ही तिथंच आलात ना. म्हणजे याचाच अर्थ दोन्हीतला फरक लांबडा आहे. याचा अर्थ तुम्ही कशा आलात? इन फेज मध्ये आलात. बरोबर आहे का? इमॅजिन करा आता, इमॅजिन करा, नीट बघा आता. समजा बाळांनो, हा तो स्पॉट आहे, हा S1 आहे, S2 आहे. तुम्ही असे इथं पोहोचलात. आता मला सांगा, इथं 2 वेव आहेत आणि इथं पण 2च वेव दाखवला. आता इथं मला सांगा 2 लांबडा मायनस 2 लांबडा म्हणजेच काय झालं? 0. मग तुम्हीच विचार करा, 0 झालं याचा अर्थ याच्या पण 2च राऊंड पूर्ण झाले, याच्या पण 2च राऊंड पूर्ण झाले. राऊंड पूर्ण झाल्यानंतर पहिली वेव इनिशियललाच आली, दुसरी सुद्धा इनिशियललाच आली, म्हणजे त्या परत इन फेज मध्ये झाल्या, सेम डायरेक्शन मध्ये आल्या त्या. मग जर सेम डायरेक्शन मध्ये जर वेव आलेल्या आहेत तर याचा अर्थ परत परत इन फेज फॉर्मॅट मध्ये स्थित आल्या. मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे, तुम्हाला लांबडामध्ये सांगू किंवा अँगल मध्ये सांगू, थोड्या वेळासाठी जर आपण अँगल मध्ये सुरुवात केली, सगळ्यात पहिल्यांदा अगोदर वेवचं अनालिसिस करायचं. ही तुमची वेव आहे, ह्याला लांबडा म्हणतात. मग हे 180 आणि हे 180, 180 म्हणजेच पाहणार आहे. मग मुळात लांबडा म्हणजे किती असतो? 2. एवढं तर कळतं ना. मग आता मुद्दा असा आहे की इन फेज मध्ये येणं म्हणजेच डायरेक्शन सेम असणं,
मग दोन वेव्ह इन फेज मध्ये येतात म्हणजे त्यांच्यामधला अँगल किती असू शकतो? इन फेज मध्ये म्हणलं अँगल किती? 0. नसेल तर मग काही लोक म्हणतील हे कसं, यात एक तरी असतं. ते म्हणतात 0 कळलं बाबा, कारण दोन्ही सेम आहेत म्हणजे पॅरलल मध्ये पण दाखवत येतो. पण कोणा पाय कळेला, काही अडचण नाही. हा एक रनिंगचा ट्रॅक आहे. रनिंगच्या ट्रॅक वरती ए, बी, सी, डी अशी बरीच मुलं रनिंगला थांबलेत. त्याच्यातला ए अगोदर सुरुवात करतो आणि ए एक राऊंड मारून आल्यानंतर बी राऊंड सुरू करतो. आता ए आणि बी पळायला लागलेत पण एचा ऑलरेडी कंप्लीट झालाय ना. मग ज्या वेळेस ए चे 2 कंप्लीट होतात, बी चा 1 कंप्लीट होतो, तेव्हा सी चालू करतो. मग हे सगळेचे सगळे एकाच पॉइंटला आहेत ना. मग ज्या वेळेस ए राऊंड मारून आला तेव्हा बी ने सुरुवात केली होती. मग बी मध्ये आणि ए मध्ये बरोबर 360 डिग्रीचा फरक होता. म्हणजेच कितीचा फरक होता? आणि जेव्हा या ए चे 2 राऊंड पूर्ण झाले आणि तो इथं आला तेव्हा सी त्याच्यासोबत पळायला लागला. बरोबर आहे की नाही? तेव्हा त्या दोघांमध्ये फरक किती राहिला? 4 पायचा. असे किती लोक येतील ना. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की याचा मिनिंग काय होतं रे बाळांनो. तर जर तुम्हाला इन फेज मध्ये पॉइंट हवे असेल तर त्या दोन्हीतला फरक किती असू शकतो? एक राऊंड मारून आला आणि एक तिथंच आहे ना, आता सुरुवात झाली तरी पण ते इन फेज मध्येच ना. मग इन फेज मध्ये राहण्यासाठी तुम्हाला आणि नसेल कळत तर पुन्हा अजून आपल्याकडे खूप सारे पर्याय असतात रे बाळांनो, खूप सारे पर्याय. मला सांगा, ही एक वेव्ह आहे, नीट बघा आता. मला सांगा याच्यात आणि याच्यात तुम्हाला काय वाटतं रे? पार्टिकलचं मॅक्झिमम व्हायब्रेशन आहे ना, आणि हे पार्टिकलचं मॅक्झिमम व्हायब्रेशन. मला तुम्ही आता सांगा या दोन्हीमध्ये कितीचा फरक आहे? 360च ना. 90, 90, 90 आणि 90. बरोबर आहे की नाही? मी यालाच पुढे असं कंटिन्यू केलं. आता माझा साधा प्रश्न आहे, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक कितीचा असेल? 4 पायचा ना. असं मी कुठपर्यंत पण दाखवू शकतो ना. तुम्ही मला सांगा, हा 0 दाखवला आणि एक राऊंड पूर्ण झाल्यानंतर हा ह्याच्यात 360च म्हणजे 2 पायचाच असेल. आणि याच्यात पुन्हा परत म्हणजे बघा आता ए पॉइंट, बी पॉइंट आणि सी पॉइंट हे सेम फेज मध्ये असतील की नाही. पण हा 0 ला आहे तर हा कुठं पोहोचला? 360 ला म्हणजे 2 पायला. तर हा कुठं पोहोचला? 4 पायला. हे सगळेचे सगळे सेम व्हायब्रेशन मध्ये आहेत ना. बघा ना, हा कुठं जायचं बघणार, हा कुठं जायचं बघणार, हा कुठं जायचं बघणार. कळतंय का? हा मीनला आहे तर हा सुद्धा मीनला, हा सुद्धा. मग काही लोक म्हणतील सर मध्ये एक्स नाव द्या, मग तो मीनला नाही का? अरे नक्कीच बघा मीनला आहे, पण ए वर जायचं बघतो तर एक्स म्हणजे डायरेक्शन एक्झॅक्टली उलटा झाला ना, म्हणून नसतं. हे सगळं कळलं पाहिजे. मला सांगा, तुमच्या जर हे लक्षात आलं असेल तर आता मला सांगा साधी सोपी गोष्ट, कन्स्ट्रक्टिव्ह साठी कंडिशन्स काय आहेत तुम्हाला कळालं ना रे बाळांनो. एक तर या दोन्ही मधला फरक किती पाहिजे? 0. म्हणजे दोन्हीची दोन्ही लेंथ कशी पाहिजे? 0. सेम असेल तरच फरक 0 ना. मग इथं मला सांगा याची लेंथ सेम, याची लेंथ सेम, फरक किती झाला? 0. तर तो स्पॉट ब्राईटच होतो की नाही? हा ठीक आहे. मग ह्या दोन्हीतला फरक जर 2 पाय झाला तर ब्राईट असेल, 4 पाय झाला तर ब्राईट असेल, 8 पाय झाला तर ब्राईट असेल, 10 पाय. काय फरक बरं का दोन्हीतला फरक. मला तुम्ही जर म्हणताय सर आता तुम्ही लेंथ मध्ये बोलत होतो, नो प्रॉब्लेम. 2 पाय इज इक्वल टू लॅम्बडा ना. तुम्हाला अँगल मध्ये त्रास होत असेल तर तुम्ही कशात बोला? लॅम्बडा मध्ये बोला. मग तुम्हीच मला सांगा बळांनो या केसमध्ये 0, 2 पायला तुम्ही काय म्हणणार? लॅम्बडा. 4 पायला 2 लॅम्बडा, 6 पायला 3 लॅम्बडा, 4 लॅम्बडा, 5 लॅम्बडा. बरोबर आहे की नाही? मग जर 2 वेव्ह मध्ये जर एवढा फरक असेल तर कंटिन्युअसली तो स्पॉट कसा दिसेल तुम्हाला? ब्राईटच दिसेल. बरोबर आहे की नाही? मग आता तुम्हाला कळालं असेल देअरफॉर, नीट बघा आता, देअरफॉर पाथ डिफरन्स, हा पाथ डिफरन्स ठरवणार होता L2 मायनस, पाथ डिफरन्स म्हणजे L2 मायनस L1, तो ठरवणार की तो स्पॉट कसा आहे. मग जर हा स्पॉट कंटिन्युअसली तुम्हाला ब्राईट हवा असेल तर तुम्हाला तो n इंटेग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडाच लागेल ना रे बाळांनो. बरोबर आहे का नाही? अरे बाबा बघा ना, 1 पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय. बरोबर आहे का? पण प्रॉब्लेम आमचा असा आहे की आम्हाला बऱ्याचदा लॅम्बडा बाय 2 ची गरज लागते. तर मी असं केलं तर चालेल का? बघा याला n लॅम्बडाला असं केलं 2/2 आणि याला असं म्हणलं 2n इंटू लॅम्बडा बाय 2. समजलं आहे का?
तुम्हाला समजलं का? वेअर n is equal to 0 1 2 3 4 dash 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 n. मग तुमचा स्पॉट ब्राईट असण्यासाठी कंडिशन्स कळाल्या का? मग तुमचा स्पॉट कधी कधी ब्राईट असतो तर जेव्हा दोघातला फरक 0 डिग्री असेल, 2 पाय रेडियन, 4 पाय रेडियन, 6 पाय रेडियन, 0 रेडियन, 8 रेडियन, किंवा लेंथ मध्ये सांगत असाल तर 0, 1 वेवलेंथ, 2 वेवलेंथ, 3, या सगळ्या कंडिशन मध्ये तुमचा जो पाथ डिफरन्स आहे तो जर असा असेल तर तुमचा स्पॉट कसा राहणार आहे? ब्राईट राहणार आहे. कंडिशन्स कळाल्यात का? नक्की कळाल का? मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येण्यासाठी हा रस्ता आणि हा रस्ता, मग समजा बाळांनो, समजा याची वेवलेंथ आहे 10 सेंटीमीटर, सॉरी याची लेंथ म्हणलं, याची लेंथ आहे 10 सेंटीमीटर, याची पण 10 सेंटीमीटर आहे, तर 0 फरक झाला. म्हणजे तो स्पॉट कसा होणार? ब्राईट. इमॅजिन करा बाळांनो की याच्या वेवलेंथ आहे 4 आणि याच्या वेवलेंथ आहे 6, तर 6 मायनस 4 म्हणजेच 2 लॅम्बडा रे. मग 2 लॅम्बडाला तुम्हाला परत काय भेटणार आहे? ब्राईटच भेटणार. बरोबर आहे की नाही? मग ब्राईट स्पॉट येण्यासाठी काय कंडिशन असतील किंवा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न येण्यासाठी काय कंडिशन असतील? तर ह्या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे ज्याला तुम्ही काय म्हटलात? पाथ लेंथ, ती कशी असायला हवी? इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असायला हवी, किंवा 2n इंटू लॅम्बडा बाय 2 असं म्हटलं तरी चालेल. यांचा अर्थ कळाला ना? 100% लक्षात आलं. मग जर तुम्हाला आता हे कळालंय म्हणल्यानंतर सेम आता मला सांगा दुसरा असा होईल कंडिशन्स कोणासाठी रे बाळांनो? कंडिशन्स फॉर डिस्ट्रक्टिव्ह ना रे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न म्हटलं तरी चालेल. आता तुम्ही मला सांगा, परत इथे एक सोर्स असेल आणि इथं दुसरा, याला तुम्ही नाव काय दिलं होतं? S1 S2, आणि समजा इथं स्क्रीन घेतली आणि इथं तो पॉइंट घेतला P, मग याला तुम्ही म्हणलात L1, तर याला काय म्हणणार तुम्ही? L2. मग L2 लेंथ ऑफ सेकंड ट्रॅक मायनस लेंथ ऑफ फर्स्ट ट्रॅक, यालाच तुम्ही काय म्हणणार? पाथ डिफरन्स, 2 पाथ मधला डिफरन्स. हा डिसाइड करणार तुमचा स्पॉट ब्राईट आहे का डार्क. आता डार्क साठी तुम्ही आउट ऑफ फेज यायला पाहिजे ना रे बाळांनो. मग आउट ऑफ फेज कधी येऊ शकता तर तुम्हाला चांगलं माहित आहे, नीट बघा. आता आउट ऑफ फेज साठी कंडिशन काय असते? एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शन. मग आता मला सांगा, एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे बघा, ह्या सायकल वरती हा पार्टिकल वर जात असेल तर हा पार्टिकल, म्हणजे ह्या दोन्हीतला फरक किती येणार? पाय, म्हणजे 180. म्हणजे पहिली कंडिशन तुमची काय आहे? तर त्यासाठी तुम्ही पाय एवढा फरक असायला. बरोबर आहे का? मग पाय एवढा फरक आहे. दुसरी केस कधी येईल रे बाळांनो? तर हा राऊंड मारून आला आणि हा वरती चालला आणि पुन्हा हा आला, म्हणजे परत 2 पायनेच येणार आहे. अरे बघा ना, एक राऊंड मारावं लागणार ना, म्हणजेच हे काय होणार? 3 पाय, 5 पाय, 7 पाय. बरोबर आहे ना? हे अप टू पुढे. लक्षात आलं का? मग आता मुद्दा असा आहे बाळांनो की सगळ्यांना माहित आहे पाय. बघा मला सांगा, सिन्स लांबडा म्हणजे 2 पाय असणार आहे, एका वेव्हलेंथ मध्ये अँगल किती बसतो? 360 म्हणजे 2 पाय बसतो. देअरफॉर पाय इज इक्वल टू लॅम्बडा बाय, मग तुमच्या कंडिशन बघा, एक तर लॅम्बडा बाय 2 असायला पाहिजे, नसेल तर 3 इंटू लॅम्बडा बाय 2 असायला पाहिजे, नसेल तर 5 इंटू लॅम्बडा बाय 2 असायला पाहिजे, नसेल तर 7 इंटू लॅम्बडा बाय 2 असायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय झालं तर तुम्ही 1 3 5 7 याला ऑड नंबर्स म्हणता ना रे. मग ऑड मल्टिपल बाय पाय तर म्हणा, किंवा ऑड मल्टिपल बाय लॅम्बडा बाय 2 तर म्हणा. समजते का तुम्हाला? मग मला सांगा तुम्ही, परत तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की जर आम्हाला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हवा असेल तर दोन्हीतला फरक कसा पाहिजे? एक तर पाय पाहिजे किंवा त्याच्या पुढे. कळालं का सगळ्यांना? नक्की समजलंय का? आणि जर हे समजत नसेल तर आता मात्र शांत डोक्याने म्हणायचं, आतापर्यंत जे काही सांगितलं थोडं कळलं थोडं नाही कळलं, नो प्रॉब्लेम. आता ह्या जर मेथड नाही कळल्या तुम्हाला काहीच फरक पडत नाही, आपण दुसरी मेथड बघायची, ग्राफिकलची. आता इकडे शांत डोक्याने बघायचं. बघा आता समजा बाळांनो इथे एक स्पॉट आहे किंवा एक पॉइंट आहे आणि ही पहिली वेव्ह आहे जी इथं पोहोचणार आहे. म्हणजे हा सोर्स S1 म्हणलं तर चालेल. आता इमॅजिन करा, मी असं केलं 1
2 3 मी असं दाखवलं, हे असं दाखवलं. मग आता याच्या वेळी तुम्हाला असं पोचतो, नीट बघा, 1 2 3 आणि आता किती वेव्स पोचला तर तुम्हाला कळेल, लॅम्बडा 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 आणि हे लॅम्बडा बाय 2 म्हणजे 1 2 3 वेव्स किती पोचल्या, 3.5 पोचल्या. बरोबर आहे ना. मग अँगलच्या भाषेत म्हणत असाल तर पाय 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 पाय, किती अँगल झाला रे, 1 2 3 4 5 6 आणि 7 पाय. मग या सोर्सची लाईट इथं पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर कव्हर करावं लागलं, तर अंतर कव्हर करण्याच्या 2 पद्धती असतात, एक लिनियर असतं तर दुसरं अँग्युलर असतं, शिकलो आम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये. मग अँगल सांगाल तर किती आला, 7 पाय. बरोबर आहे ना. आणि जर लेंथ सांगाल तर तुमच्या लक्षात आलं असेल 3.5 लॅम्बडा. बरोबर आहे की नाही. यालाच काही लोक 7/2 लॅम्बडा, अरे 3.5 म्हणजे 7/2 ना, कसं जर लिहिलं तरी. इथपर्यंत कळालं, नक्की कळालं. आता समजा बाळांनो आपल्याकडे सोर्स दुसरीकडे कुठेतरी घेतला, काय बिघडतं, समजा सोर्स इथं घेतला, मी सोर्स कुठे घेतला, या ठिकाणी घेतला. आता सोर्स इथं घेतला, हा S1 आहे, हा कोण आहे, S2 आहे, हा S2 आहे. आणि समजा बाळांनो S2 ची लाईट इथं पोहोचणार आहे, शेवटी 2 वेव्ह पोहोचणं गरजेचं आहे. आणि मला ड्रॉ करायला, इकडून ड्रॉ करायला खूपच मोठं होईल ना, मी इथे. मग आता हे इमॅजिन करा, एक वेव्ह आणि ही दुसरी वेव्ह, म्हणजे याचं काय झालं, पाय 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 आणि पाय. आता तुम्ही मला सांगा बाळांनो की या केसमध्ये इथं 4 पाय आहे, बरोबर आहे का, आणि इथं किती आहे, 7 पाय आहे. आता तुम्ही मला सांगा, ज्या वेळेस इथं नीट बघायचं आता की ज्या केसमध्ये ही वेव्ह पोहोचली, किंवा तुम्ही इकडून दाखवू शकता, काही अडचण, कुठून दाखवू शकता, थांबा 2 मिनिट, तुम्हाला परफेक्ट दाखवत, काय थोडंसं कंटाळा नको, थोडा वेळ लागेल. हा S2 आहे ना, हा S2 आहे, आणि समजा हा ट्रॅक असा आहे, हा इथं पोहोचला. मग आता समजा तुम्ही याच्यामध्ये 1 2 3 आणि 4, मग ही तुमची वेव्ज आहे. नीट बघा आता, 1 2 3 आणि सॉरी थोडंच पुढे घेतो, 4. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, हे पाय 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 आणि पाय, मग ह्याचे किती पोहोचले, 8 पाय, त्याचे किती पोहोचले, 7. आता जो 7 पाय झाला तो याला खाली खाली 7 म्हणजे अर्धा झाला ना, 6 ला पूर्ण झाला म्हणजे हे अर्ध झालं, म्हणजे त्या पॉइंटला खाली ढकलत असेल नाही. आणि इथं पूर्ण 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 म्हणजेच परत वरती ढकलत असेल ना, मग तो त्याला वरती ढकलायचं बघेल, म्हणजे वरच्या बाजूला, म्हणजे S2 त्याला वर पुश करायचं बघेल, तर S1 त्याला म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट फेज मध्ये गेले ना. बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या दोन्ही मधला फेज किती, परत फरक किती राहिला, अरे दोन्हीतला फरक 8 पाय मायनस पाय म्हणजेच पाय राहिला ना. बरोबर आहे की नाही, पाय राहिला. आता तुम्ही म्हणाल सर पाय कळाला आम्हाला, 3 पाय एकदा समजून सांगा. आता म्हणजे एकदा का पाय कळाला, 3 पाय त्याच्या पुढे मल्टिपल असणार. इमॅजिन करा बघा, आता तुम्हीच आणखी एक कंडिशन घेऊ, नीट बघा तिथं. हा S1 घेतला, हा घेतला, S2 घेतला. आता नीट बघा, आता समजा इथं आम्ही स्क्वॉट घेतलाय, मग तुमचा हा पहिला रस्ता मी असा दाखवला, इथं एक वेव्ह पूर्ण झाली. आता इमॅजिन करा, हा मग ही एक वेव्ह आहे, ही 2 वेव्ह आहे, आणि थोडं पुढे घेतो मी, हे 2 दाखवतो आणि इथं 2.5 दाखवतो. आता मला सांगा, पहिल्या केसमध्ये लॅम्बडा एकच झाला म्हणजे 2 पाय येणार आहे बघा ना, पाय पाय. आता दुसऱ्या केसमध्ये पाय 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 म्हणजेच किती झाले, 5 पाय. बरोबर आहे का. मग आता साधी सोपी गोष्ट आहे, पहिल्याची वेव्ह पूर्ण झाली, पहिल्यामध्ये वेव्ह पूर्ण झाली म्हणजे पहिली वेव्ह त्याला वर ढकलायचं बघेल ना, आणि दुसऱ्यामध्ये पूर्ण पूर्ण अर्धी अर्धी जेव्हा पण होते तेव्हा ती खाली ढकलायचं बघत असते ना. म्हणजे याचाच अर्थ दुसरी खाली ओढेल तर पहिली वरती ओढेल, म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह आउट ऑफ फेज मध्ये जातील. मग आता तुम्ही मला सांगा, याच्यात आहे 2 पाय आणि याच्यात आहे
5 पाय म्हणून असं केलं 5 पाय मायनस 2 पाय म्हणजेच किती आलं 3 पाय. मग 3 पाय फरक राहिला तर आउट ऑफ फेज मध्येच गेला, आउट ऑफ फेज मध्ये गेला म्हणजे तिथं डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न तयार झाला. बरोबर आहे की नाही? मग जर तुम्हाला 3 पायचं कळलं तर 5 पण कळेल, 7 पण कळेल. समजलं आहे का? मग तुमच्या हे लक्षात आलं का की जेव्हा तुम्हाला ब्राईट स्क्वाड हवा आहे म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न हवा आहे तेव्हा फरक एक तर 0 पाहिजे किंवा 2 पाय पाहिजे किंवा 4 किंवा 6. बरोबर आहे का? म्हणजे हे सगळे नंबर कसे असतील इव्हन. बरोबर आहे का? आणि जर तसं नको असेल, तुम्हाला जर डार्क स्क्वाड हवा असेल म्हणजेच डिस्ट्रक्टिव्ह पॅटर्न हवा असेल तर पाय, 3 पाय, 5 पाय, 7 पाय म्हणजेच तुम्हाला कसे लागतील ऑड लागतील. मग तुम्ही अँगल मध्ये समजून घ्या. ज्याला अँगल मध्ये कळालं त्याला एवढी अक्कल नाही करे की बाबा लॅमडा म्हणजेच किती असतं 2 पाय. कळतं ना? हे एक पाय आणि हे दुसरं पाय. बघा 180 आणि 180. बरोबर आहे का? Therefore पाय इज इक्वल टू लॅमडा बाय 2. मग ज्याला पाय मध्ये लक्षात ठेवलं तर किंवा ज्याला पाय मध्ये समजलं तो लॅमडा मध्ये ऑटोमॅटिकली करेल ना. एवढं सोपं आहे की नाही? तर नक्की कळालं आहे का? मग साधी सोपी गोष्ट आहे की तुम्हाला ब्राईट साठी काय कंडिशन हव्या आणि डार्क साठी काय समजलं आहे का? नक्की कळालं का हे सगळं? मग जर हे सगळं समजलं असेल तुम्हाला तर आता बाळांनो ही एक जनरल इक्वेशन फॉर्मॅट मध्ये आपण मांडूया. मला सांगा आता तुम्ही ब्राईट साठी तुम्हाला कळालेला आहे पाथ लेंथ, पाथ मधला फरक ज्याला आपण असं दाखवलं होतं L2 मायनस L1 इज इक्वल टू 2n इंटू लॅमडा बाय. बरोबर आहे का? असं दाखवलं ना. आणि जर नसेल कळत बाळांनो तर तुमच्या एवढं तर लक्षात आलं असेल की आपण त्यांना सांगितलं होतं की एक तर 0 पाहिजे किंवा 2 पाय पाहिजे किंवा 4 पाय पाहिजे. मग 0 ला 0, 2 पाय म्हणजे लॅमडा, 2 लॅमडा, 3 लॅमडा हे असंच ना रे. मग हे कॅन्सल केलं तर n लॅमडाच येणार आहे ना. समजलं आहे का? आणि राहिला प्रश्न यासाठी पाथ लेंथ इज इक्वल टू L2 मायनस L1 आणि हा ऑड मल्टिपल येणार म्हणून याला असं केलं 2n किंवा m घेऊया आपण. परवा m घेतला होता 2m मायनस 1 लॅमडा बाय 2. आता m ची किंमत काही ठेवा तुम्ही 1 2 3 4. बघा जर 1 ठेवली 1 तर 2 इंटू 1 1 मायनस 1 1 होईल ना म्हणजे लॅमडा बाय 2 होईल. आणि जर 2 ठेवली तर 3 लॅमडा बाय 2 होईल आणि 3 ठेवली तर 5 लॅमडा बाय होईल. वेअर m इज 1 2 3 4 काय होईल आणि इकडे n हा 0 पासून पुढे जाईल. बरोबर आहे का? हेच आपण तिथं केलं होतं कुठं सुपरपोजिशन मध्ये. आठवतं तुम्हाला? मला सांगा ब्राईट स्पॉट येण्यासाठी काय कंडिशन आणि डार्क साठी हे समजलं आहे का? जर एवढं सगळं समजलं असेल तुम्हाला तर आपल्या सवयीप्रमाणे आपण काही मिनिटाचा ब्रेक घेऊया.